नमस्कार. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये उद्गार आपल्यासमोर घेऊन येत आहे एक अनोखी शृंखला, समईच्या शुभ्र कळ्या. सिद्धहस्त लेखिका व विदुषी श्रीमती वसुधाताई परांजपे यांच्या लेखणीतून साकारलेल्या देशभक्तांच्या धर्मपत्नींची व्यक्तिचित्रे, समईच्या शुभ्र कळ्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्रभक्तीच्या यज्ञकुंडात आपल्या जीवनाची समिधा हसत हसत समर्पित करणाऱ्या देशभक्तांची जीवनचरित्रे म्हणजे राष्ट्रभक्तीच्या धगधगत्या मशाली आहेत. एक पाय तुरुंगात तर दुसरा बाहेर अशा देशभक्ताशी लग्न करून त्याची सहधर्मचारिणी होणं हे तर स्वयंस्वीकृत अग्निदिव्यच होय. म्हणूनच अशा महिलांचा समईच्या शुभ्र कळ्या म्हणून गौरव करणे समर्पक ठरते. उद्गार प्रस्तुत, देशभक्तींच्या धर्मपत्नींची व्यक्तिचित्रे, समईच्या शुभ्र कळ्या. नमस्कार. समईच्या शुभ्र कळ्या या शृंखलेअंतर्गत आज एक अत्यंत तेजस्वी अशा ज्योतीचं आपण दर्शन घेणार आहोत. त्या ज्योतीचं नाव आहे सावित्रीबाई फुले. भारत भा अधिकरथ, विद्येत ज्ञानात रंगणारा आपला देश. त्यातील स्त्रिया अडाणी किंवा निरक्षर का बरं राहिल्या? याचं उत्तर 1930च्या गोलमेज परिषदेत महात्माजी देतात. इंग्रजांचं राज्य येण्यापूर्वी आमच्या देशात साक्षरता जास्त होती. गव्हर्नर जनरलने जेव्हा शिक्षण व्यवस्थेविषयीच्या गव्हर्नरना विचारलं तेव्हा कलेक्टरांनी माहिती जी पाठवली होती ती सुंदर वृक्ष या पुस्तकात धरमपाळ यांनी नमूद केलेली आहे. ती अशी: प्रत्येक गावात शाळा होती, सर्व जाती जमातीचे लोक त्यात शिक्षण घेत. वेदादी शास्त्रे शिकवणाऱ्या जशा शाळा होत्या तसंच ऐहिक विषयाचे ज्ञान देणाऱ्या शाळाही होत्या. शिक्षकांच्या संख्येत ब्राह्मण शिक्षकांचं प्रमाण 35-40% होतं, बाकीचे अब्राह्मण. प्राध्यापक धरमपाल यांची ही माहिती 1825 सालची आहे. त्या काळी भारतात साक्षरतेचं प्रमाण इंग्लंडमधील साक्षरतेपेक्षा जास्त होतं. म्हणूनच पेशवाईत गौतमाबाई होळकर ही धनगर स्त्री साक्षर होती. साक्षरतेची लुप्त झालेली ही सरस्वती सावित्रीच्या रूपाने परत अवतरली. सातारा जिल्ह्यातील शिरवळपासून पश्चिमेला 3 मैलावर असलेलं नायगाव हे सावित्रीचं जन्मस्थान. खंडोजी नेवसे पाटील हे नायगावचे वतनदार, त्यांचीच ही कन्या. आता वतनदार पाटील म्हणजे गावगाड्याचा पिता. न्यायनिवाडा आणि रयतेच्या सुखदुःख प्रसंगी धावून जाऊन मदत करणे हे त्यांचं काम. हेच सगळे संस्कार सावित्रीवर झाले. कोणापासून काय गुण घ्यावेत हे कळणं सुद्धा खरं महत्त्वाचं असतं नाही. आज शासकीय सेवेत प्रमुख पदावर असलेल्यांची मुले कशी वागतात हे पाहिल्यावर सावित्रीबाईंची सद्गुण उचलणारी बुद्धी फारच प्रभावी वाटते. वडिलांच्याकडून त्यांनी धीटपणा, जिद्द, चिकाटी हे गुण उचलले. मारक्या जनावरांना ती धाडसानं पकडे, लहान मुलांची भांडणे सोडवी, विहिरीत उड्या मारी, शेतावरही काम करी. काटक, निरोगी, सदाफुलीसारखी प्रसन्न असणारी सावित्री आईच्या हाताखाली स्वयंपाकघरातलं कामही करी. सावित्री 7 वर्षांची झाली आणि तिच्या आईवडिलांना तिच्या लग्नाची चिंता सतावू लागली. वडील खरं तर मनापासून स्थळं पाहतच नव्हते, कारण आपली लाडकी लेक दुसऱ्याच्या घरी जाणार, आपणास दुरावणार ही कल्पनाही त्यांना अस्वस्थ करत असे. सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांचा विवाह फाल्गुन वद्य पंचमी शके 1762 म्हणजे 1840 या साली नायगाव इथं झाला. त्यावेळी सावित्री 9 वर्षांची आणि ज्योतिबा 13 वर्षांचे होते. सावित्रीला ज्या दिवशी पाहिले त्याच आठवड्यात लग्न झालं हे विशेष. ज्योतिबांचं भाग्य सावित्रीबाईंच्या येण्याने उजळलं यात शंकाच नाही. तत्कालीन विवाह पद्धतीप्रमाणे रूप, गुण, शेतीकाम व घरकाम यावरून मुलींची किंमत मुलाच्या वडिलांनी मुलीच्या वडिलास द्यावी अशी प्रथा होती.
₹50 ते ₹500 ही रक्कम त्याला द्याज म्हणत. सगुणाबाई खंडोजी पाटलांना म्हणाल्या, द्याज देण्याऐवजी आम्ही तुमच्या नायगावला गाव जेवण देतो, चालेल? मग काय, सारेच खुश. यथासांग सर्व विधी होऊन सौ सावित्री ज्योतिराव फुले या सासरी आल्या. खंडोबाची तळी आरती, भैरोबाची पूजा आणि ग्रामदैवतांचं दर्शन झालं म्हणजे विवाहविधी पूर्ण झाला. सावित्री 9च वर्षाची, पण सुदृढ असल्याने आणि नऊवारी पातळ, आंबाळा, मोठं कुंकू, अंगभर दागिने यामुळे फार लहान वाटत नसे. आणि शिवाय गळ्यात एकदा मंगळसूत्र बांधलं की ती लहान आहे याचा विचार कुणीच करत नसे. त्या काळात लहान मुलीही प्रौढ स्त्रीसारख्याच वागत. सावित्रीबाईंना घरी अजिबात सासूरवास नव्हता, उलट गुरुमाऊली सगुणाबाईंचे प्रेमळ छत्र होतं. आईच्या हाताखाली सावित्री इतकी तयार झाली होती की सासरी तिचा कधीच गोंधळ उडत नसे. पहाटे उठायचं, घर अंगण झाडायचं, गोठा स्वच्छ करून गुरांना दाणा वैरण घालून दूध काढायचं, मग सडा रांगोळी, स्नानासाठी पाणी तापवणं, ही सगळी कामं ती पटापट न सांगता न चुकता करत असे, प्रसन्नपणे आणि उल्हासाने. एवढ्या लहान मुलीचं इतकं समजून वागणं गोविंदराव आणि सगुणाबाई यांच्या कौतुकाला पात्र न झालं तरच नवल. ज्योती हा सगुणाबाईंना आऊ म्हणे, त्यामुळे आऊच्या प्रेमात सावित्री ही माहेर विसरली. पहिलं शिक्षण संपल्यावर ज्योतिराव आपल्या शेतात मळ्यात काम करू लागला. त्यावेळी सगुणाबाईंनी ज्योतीला सांगितलं, आम्हाला दोघींनाही तू अक्षर ओळख करून दे, मलाही शिकव आणि या तुझ्या बायकोला सावित्रीलाही शिकव. दुपारी जेवण घेऊन सावित्री जेव्हा मळ्यात जाई तेव्हा जेवण झाल्यावर निसर्गाच्या त्या रम्य वातावरणात झाडांच्या फांदीच्या काटकीने मातीत, म्हणजे धूळपाटीच बरं, शिक्षणाला आरंभ झाला. शेत, आकाश, पाणी, बैल, औत, नांगर अशा तऱ्हेने शब्द, संख्या हे सगळं गिरवणं सुरू झालं. वर्षभरात सावित्रीबाईंनी बरंच ज्ञान संपादन केलं. ज्योतिरावांच्या सामाजिक कार्याला जशी वाचनातून प्रेरणा मिळाली होती, तशीच प्रेरणा सगुणाबाईंनीही लहानपणापासून त्याच्यावर जे संस्कार केले त्यातून मिळाली होती. ज्योतिबाने धर्मोपदेशकाप्रमाणे मानवजातीची सेवा करावी आणि आपलं जीवन धन्य करावं असं त्या नेहमी सांगत. शिक्षण संपल्यावर ज्योतिबांनी प्रथम सावित्रीबाई व सगुणाबाई यांना शिकवलं. सुधारणा स्वतःच्या घरापासून करायची असते म्हणतात ना, तसंच. ज्योतिबांनी इतर स्त्रियांना शिकवण्याचं ठरवलं, पण शिक्षक मिळेनात, म्हणून सावित्रीबाई आणि सगुणाबाई या दोघीही शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. शिक्षण कार्याचा प्रारंभ स्त्री शिक्षणापासून आणि शूद्रांना शिक्षण देण्यापासून करावा असा निश्चय ज्योतिबांनी केला. पण त्या काळात उच्चभ्रू म्हणून मान मिळवणाऱ्या ब्राह्मण वर्णाच्या स्त्रियांनाही उघडपणे शिक्षण घेता येत नव्हतं. स्त्री शिकली तर त्या अक्षराच्या आळ्याहून नवऱ्याच्या पोटात जातात, त्यामुळे नवरा मरतो आणि स्त्री विधवा होते, अशा काहीच्या खुळचट कल्पनांचा पगडा स्त्री जातीच्या मनावर असल्यामुळे त्या शिक्षण घ्यायला घाबरत. 1 जानेवारी 1848 स्त्री शिक्षणासाठी पुण्यातला हा स्वर्णमय दिवस मानावा लागेल. तत्पूर्वी मुंबईत नामदार जगन्नाथ शंकरशेठ यांनी 1847मध्येच आपल्या वाड्यात स्त्री शिक्षणाचा श्रीगणेशा केला होता. अर्थात त्यांच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त असल्यामुळे सरस्वतीला बागडणे सोपे झाले. ज्योतिराव तसे निर्धनच, तरीही निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ या उक्तीप्रमाणे त्यांनी पुण्यातील बुधवार पेठेतल्या भिडे वाड्यात शाळा सुरू केली. तात्याराव भिडे हे ज्योतिबांचे मित्र. एकही पैसा भाडं न घेता त्यांनी आपला वाडा शाळेसाठी दिला. एवढंच नव्हे तर दरमहा ₹5 देणगी देण्याचा संकल्प सोडून प्राथमिक खर्चाकरता 101 रुपयाची देणगीही दिली. स्त्रिया शिकल्या पाहिजेत हे मनापासून पटल्याशिवाय काय घडलं? विघ्नसंतोषी माणसं थोडीच असतात, हाताच्या बोटावर मोजण्या इतकी, पण त्यांचे उपद्व्याप इतके मोठे असतात की साऱ्या जातीलाच नावं ठेवून जातीद्वेष पसरवला जातो. हे महाराष्ट्राचं खरंच दुर्दैव आहे. समाजातील या दुहीमुळे, वैरभावनेमुळेच सरकार बलिष्ठ होत असते असे लोकमान्य नेहमी सांगत. स्त्रियांकरता शाळा, आणि तीही शूद्रांनी सुरू केलेली. कलियुग हो, घोर कलियुग.
जणू जगबुडीची वेळ आली अशी सर्वत्र हाकाटी सुरू झाली. सावित्रीबाईंना त्रास देऊन हे शैक्षणिक कार्य बंद पाडण्यासाठी रिकामटेकड्यांनी कंबर कसली. कारण शाळेत शिकवायला सावित्रीबाई जात. राव बहादूर महादेव गोविंद रानड्यांनाही शेणमारा सहन करावा लागला. मग सावित्रीबाईंची ती काय कथा? त्यांनाही अवहेलना सहन करावी लागली, पण त्या धैर्यवान आणि जिद्दी होत्या बरं. नदीचा जोरदार प्रवाह मार्गातल्या अडथळ्यांना दूर लोटत नाहीतर वळसा घालून पुढे जातच असतो. सावित्रीबाईंनी तेच केलं. घरी जाता येता सोबतीला एक शिपाई घेतला. शाळेत गेल्यावर बदलण्यासाठी दुसरं पातळ घेऊन त्या जाऊ लागल्या, पण नामोहरम झाल्या नाहीत. एक दिवस मात्र कहरच झाला. एका धटिंगणानं त्यांचा रस्ता अडवला. समजून सांगूनही त्याची समजूत पटेना. रिकामटेकडे लोक व येणारे जाणारे ही गंमत बघायला थांबले, पण या भगिनीला मदत करावी त्या धटिंगणाच्या कानाखाली चार शिलगाव्यात असं एकाही मायेच्या पुताला वाटलं नाही. पण पिसाळलेल्या जनावरांना वेसण घालायचं बाळकडू प्यायलेली ही सावित्री, तिने पूर्वजन्मात तर यमालाही परत पाठवलं होतं. तिच्या पुढे हा धटिंगण आला तरी काय? यम सुसंस्कृत होता म्हणून तो तिला बंधन करून माघारी गेला, पण आजचे हे नरपशु, त्यांना खेटराचीच पूजा लागते. सावित्रीबाईंनी खाडकन त्याच्या थोबाडात मारली. रुद्रावतार धारण केला आणि गरजल्या, खबरदार पुन्हा कोणी असा आडवा आला तर. सगळ्यांच्या देखत झालेल्या या अपमानाने तो धटिंगण खाली मान घालून गाल चोळत पळून गेला. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंतांना व लोकमान्यांना लाठी बोथाटीचे शिक्षण देणारे वस्ताद लहुजी मांग हे नंतर सावित्रीबाईंच्या बरोबर राहून त्यांना संरक्षण देऊ लागले. स्त्रीच्या मनगटात आणि मनातही ताकद पाहिजे ती याचसाठी. पण त्याचबरोबर समाजानेही तिचे रक्षण या गावगुंडांपासून केलेच पाहिजे. अखेर शेवटचं ब्रह्मास्त्र म्हणजे जात पंचायतीचा बहिष्कार, वाळीत टाकण्याची धमकी. त्याच्या पुढे मात्र ज्योतिबाच्या वडिलांना हार मानावी लागली. शाळा बंद करा नाहीतर ज्योती व सावित्रीला घराबाहेर काढा असा फतवा निघाला. महर्षी कर्व्यांनी पुनर्विवाह केला विधवेबरोबर म्हणून त्यांनाही असंच वाळीत टाकण्यात आलं होतं. ज्योतिबा आणि सावित्रीबाई दोघांनाही घराबाहेर पडावं लागलं, आणि तोही शिक्षणाचा वसा घेतला म्हणून. हा वसा टाकायचा नाही अशीच त्यांची जिद्द होती. ज्योतिबा डगमगले नाहीत. त्यांनी पुण्याच्या गंजपेठेत एक घर घेतलं. सगुणाबाईंनीही त्यांना धीर दिला. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती व अज्ञान यामुळे शाळा बंद पडत व फुले दाम्पत्य निराशेने खचून जाई. तेव्हा सगुणाबाई म्हणत, अरे मिशनरी लोक जसं पुन्हा पुन्हा सांगून विद्येचे महत्त्व पटवून देतात तसं ते करण्याची आज गरज आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आपली जिद्द व प्रयत्न आत्मविश्वासाने चालू ठेवले असल्यास यश हे आपलेच आहे हे लक्षात ठेवा. उठा आणि पुन्हा प्रयत्नाला लागा. तुकारामांनी आपल्याला संदेश दिला आहे ना, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही जनमता. पाश्चिमात्य देशातही या काळात मानवी हक्कांच्या बद्दल लढा चालू होता. सगळ्या जगातच प्रबोधनाची लाट उगवली होती जणू. सावित्रीबाईंनी 15 मे 1848 रोजी महारवाड्यात शाळा सुरू करून तिथेही ज्ञानाची ज्योत लावली. 1851 मध्ये आपल्या घरातील विहीर अस्पृश्यांना पाणी भरण्यास त्यांनी खुली करून दिली. 1848 ते 1852 या काळात सावित्रीबाई व ज्योतिबा यांनी पुण्यात 18 शाळा काढून ज्ञानाचं जणू सदावर्त चालवलं. तो काळ, ती सामाजिक परिस्थिती पाहता सावित्रीबाई व ज्योतिबा यांना मिळालेलं हे यश दिव्यच होय. जिथे स्पृश्यातील स्त्रियांना शिकण्याची बंदी होती तिथे अस्पृश्य भगिनींनाही स्पृश्यांबरोबर शिकवण्याची संधी फुले दाम्पत्यानं मिळवून दिली. पिढ्यानपिढ्या ढोरासारखे अज्ञान अंधकारात जीवन जगणाऱ्यांना फुले दाम्पत्याने ज्ञानप्रकाश मिळवून दिला. वाईट इतकंच वाटतं, या शिक्षितांनी आपल्या समाजातील, आपल्या कुटुंबातील अज्ञानाच्या अहंकारात जगणाऱ्यांच्या हातात ही ज्ञानज्योत लावलेली पणती दिलेली नाही. नाहीतर आरक्षणाची वेळ आलीच नसती. सर्वजण अधिकाधिक ज्ञान ग्रहण करून समाजात मानाने प्रतिष्ठेने जगले असते व आपला कौटुंबिक व सामाजिक स्तर त्यांनी स्वतः उंचवला असता. सावित्री ज्योतिबा फुले यांची ही कर्तव्यनिष्ठा पाहून अनेकांनी मदतीचे हातही पुढे केले.
स्त्री शिक्षणाची गंगोत्री निर्माण करणाऱ्या शंकर शेटांनी सहकार्याचा आर्थिक हात ज्योतिबांच्या हाती दिला. त्या काळात समाजोन्नतीसाठी आजीवन धडपड करणारे डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनीही या सत्कार्याला सहाय्य केले. सावित्रीबाई व ज्योतिरावांनी स्थापन केलेल्या या 18 शाळांच्या व्यवस्थापनासाठी अष्टप्रधान मंडळ होतं. त्यात स्वतः हे पती आणि पत्नी व कृष्णशास्त्री चिपळूणकर, केशवराव भवाळकर, अण्णा सहस्रबुद्धे, बापूरावजी मांडे, विष्णुपंत भिडे आणि विष्णुशास्त्री पंडित. 16 ऑक्टोबर 1851 रोजी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी शाळांची तपासणी केली, विद्यार्थिनींची परीक्षा घेतली आणि शाळांच्या प्रगतीबाबत समाधानकारक असा शेराही दिला. विशेष नवलाची गोष्ट म्हणजे फातिमा शेख या मुस्लिम समाजातील प्रशिक्षित शिक्षिकेची शिक्षिका म्हणून या ज्ञानार्जनाच्या कार्यात मदत मिळाल्याने मुस्लिमांचंही सहकार्य लाभलं. पुणे ऑब्झर्व्हर हे नियतकालिक म्हणतं, फुले दाम्पत्याच्या शाळेच्या शिकवण्याचा स्तर उच्च असल्याने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा दसपटीने जास्त विद्यार्थी फुले यांच्या शाळेत शिक्षण घेत होते. ही कौतुकाची गोष्ट खरंच आहे. सर ऑस्किन पेरी हे त्या काळी बोर्ड ऑफ एज्युकेशनचे प्रेसिडेंट होते. फुले दाम्पत्याने चालवलेल्या स्त्री आणि शूद्राधिकांच्या शिक्षण कार्याचे महत्त्व त्यांनी जाणलं आणि पुणे शहरातील विश्रामबाग वाड्यात 16 नोव्हेंबर 1853 रोजी फुले दाम्पत्याचा सत्कार त्यांनी आयोजित केला. भव्य असा हा सत्कार सोहळा इंग्रज सरकारतर्फे यापूर्वी कुठल्याही भारतीयाचा झालेला नव्हता. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सावित्रीबाईंनी केवळ शिक्षण क्षेत्रातच काम केलं असं नाही, तर स्त्री व बालकांना संरक्षण व संवर्धनाचं कामही त्यांनी केलं. काशीबाई ही विधवा स्त्री. विधवा स्त्री म्हणजे तत्कालीन समाजात बेवारस आणि निराधार. कुणीही तिची खोड काढावी. तोंड दाखवायची चोरी झाली की विहीर किंवा नदीजवळ करण्या वाचून गत्यंतरच नसे. काशीबाई अशीच आत्महत्या करण्यासाठी देह नदीत झोकून देणार, तोच ज्योतिबांच्या रूपानं तिला भाऊराया मिळाला. सावित्रीबाईंनी तिचा सांभाळ केला आणि तिच्या झालेल्या पुत्राचे यशवंत हे नाव ठेवून त्याला आपलाच मुलगा मानलं. एवढंच नव्हे, तर बालहत्या प्रतिबंधक गृहातल्या सर्वच मुलांची आई बनून त्या राहिल्या. या संस्थेमुळे अनेक ब्राह्मण विधवांना सामाजिक छळापासून अभय मिळालं. सावित्रीबाई अशा तऱ्हेने पतीच्या कार्याशी अगदी एकरूप झाल्या होत्या. 1876 ते 1896 या वर्षात 2 वेळेला खूप मोठा दुष्काळ पडला. त्यावेळी दीनदलितांचे प्राण वाचवण्यासाठी जिथे मिळेल तिथून त्यांनी धान्य जमवलं. ठिकठिकाणी अन्नछत्र उघडली आणि सर्वांची देखरेख ही अन्नपूर्णा सावित्रीबाईच करत होत्या. अहोरात्र त्यासाठी कष्टत होत्या. सत्यशोधक समाजातर्फे ठिकठिकाणी छात्रालये उघडून 2000 मुलामुलींची जेवणाची सोयही त्यांनी केली होती. केशवपन व सती जाणे या अघोरी कृत्यांना आळा घालण्यासाठी फुले दाम्पत्याने आता कंबर कसली. लॉर्ड बेंटिंकनं तसा कायदाही केला होता, पण कायद्याला तर अनेक पळवाटा, त्यामुळे परिस्थिती जैसे थे. सावित्रीबाईंनी ज्योतिबांना सांगितलं की न्हावी समाजाचं प्रबोधन करावं. ज्योतिबांनी तसा प्रयत्न केला आणि नापितांचा संप सुरू झाला. सावित्रीबाईंनी विधवा विवाह संस्थेची स्थापना केली. दर 15 दिवसांनी संस्थेची सभा होई. यात स्त्रियांच्या अनेक प्रश्नांवर चर्चाही होई. 1864 साली शेणवी जातीतील एका विधवेचा पुनर्विवाह फुले दाम्पत्यांनी लावला. पण खरं धाडस तर ह्या पुढंच आहे. आणि हे धाडस म्हणजे बाळंतपणाची घरोघरी लावली जाणारी पत्रके. विधवांनो, इथे येऊन गुप्तपणे बाळंत व्हा. तुम्ही तुमचे मूल न्यावे किंवा येथे ठेवावे हे तुमच्या मर्जीवर. येथे ठेवलेल्या मुलाची काळजी आश्रम घेईल. त्या काळात स्त्रियांची गरज ओळखून असले पत्रक काढायला धजणे म्हणजे केवढा आत्मविश्वास. अत्यंत क्रांतिकारक, स्फोटक आणि समाजाला हादरवून सोडणारं हे पाऊल होतं. या धाडसाला खरंच तोड नाही, शब्द नाही. केवळ कृतज्ञतेने फुले दाम्पत्याच्या चरणी माथा ठेवणे एवढेच शक्य आहे. खरं तर ज्योतिराव फुले यांनी समाजोन्नतीसाठी जी शारीरिक आणि मानसिक धडपड केली, त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना अर्धांगवायूची व्याधी जडली.
त्यांची तब्येत आणखी बिघडली. आपल्या राहत्या घराच्या आवारातच आपलं समाधीस्थळ कुठेतरी असावं, ते कुठे असावं हे सांगून आपलं दफन इथे करावं अशी इच्छा त्यांनी सावित्रीबाईंच्याकडे व्यक्त केली. पण सावित्रीबाईंचं दुर्दैव आडवं आलं. पतिनिधनाच्या दुःखात चूर असतानाच कौटुंबिक संघर्षही उफाळून आला. आजपर्यंत कधीही न पाहिलेले नातेवाईक येऊन आडदाणपणा करू लागल्याने सावित्रीबाई खरंच विव्हळ झाल्या. पण त्या पुढे झाल्याशिवाय ही अरेरावी संपणारी नव्हती. म्हणून गजानन गणपत फुले यांनी सावित्रीबाईंच्या हातातच गाडगं दिलं आणि यशवंत व गजानन हे दोघे त्यांच्या दोन बाजूस चालू लागले. 28 नोव्हेंबर 1890 या दिवशी ज्योतिरावांचं महानिर्वाण झालं. त्याच दिवशी दुपारी 1 वाजता त्यांच्या पार्थिवाचं दहन झालं. पतिनिधनानंतरही सावित्रीबाई कार्यरत राहिल्या. सत्यशोधक समाज व इतर सर्व संस्था यांचं कार्य सावित्रीबाईंच्या नेतृत्वाखाली जोमानं सुरू होतं. त्याचप्रमाणे त्यांची साहित्य सेवाही सुरू होती. काव्य फुले नावाचा त्यांचा पहिला संग्रह 1854 साली प्रसिद्ध झाला. त्यात सामाजिक स्थितीचं वर्णन, शिक्षण, जातीयता, फुले व मुलांना उपदेशपर अशी काव्ये आहेत. सावित्रीबाईंनी माहेराहून सुंदर वळणदार मोडी लिपीत पतिराजांना पत्र लिहिली होती. सावित्रीबाईंच्या कर्तृत्वाबद्दल एके ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले लिहितात, महार, मांग, माय बहिणी, कुणबी यांना गुलामगिरीतून सोडवण्यासाठी व त्यांची उन्नती करण्यासाठी अनेक कामे गाडाभर असून ती वाहून नेताना जोखडाच्या एका बाजूनं मी व दुसऱ्या बाजूस माझी बायको सावित्री होती, म्हणूनच काम हलकं झालं. तिच्या सहकार्यामुळे व उत्तेजनामुळेच मला समाजकार्य करण्यास व लोकसेवेचे कर्तव्य पार पाडण्यास परमसुख लाभत असून तिच्या जीवावर मी डोंगरही पालथा घालीन अशी मला खात्री आहे. ज्योतिबांच्या निधनानंतर बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी सावित्रीबाई फुले यांना दरमहा 50 रुपये मानधन सुरू केलं. 1893 सासवड येथील सत्यशोधक समाजाच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त समारंभाचे अध्यक्षपद सावित्रीबाईंनीच भूषवले. 1897 साली महाराष्ट्रात प्लेगची फार मोठी साथ आली होती. त्यावेळी पुणे परिसरात सत्यशोधक समाजाने सावित्रीबाईंच्या देखरेखीखाली मदत केंद्र सुरू केलं. प्लेगने पछाडलेल्यांना कार्यकर्ते सावित्रीबाईंच्या मुलाच्या म्हणजे डॉक्टर यशवंताच्या दवाखान्यात नेत आणि औषधपाणी करत. एका महाराच्या मुलाला जेव्हा प्लेगची लागण झाली तेव्हा उचलायला कोणी नव्हते. तेव्हा या माऊलीने वत्सलतेने त्याला खांद्यावर घेतले आणि दवाखान्यात पोचवलं. आणि त्याचमुळे सावित्रीबाईंनाही प्लेगची लागण झाली आणि त्यातच या साध्वीचा अंत झाला. 10 मार्च 1897 या दिवशी एक पुण्यात्मा पृथ्वीतलावरून अंतर्धान पावला. सावित्रीबाई देहाने आज आपल्यात नाहीत, पण कीर्तिरूपाने निश्चितच अमर आहेत. संत कवी दासगणू महाराज एका पद्यात म्हणतात, कीर्ती रूपे उरला बुध हो नर समजा त्याला. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य आपण समईच्या शुभ्रकळ्यामधील या भागामध्ये समजून घेतले आहे. यातील बराचसा भाग हा मला स्वतःला सुद्धा अज्ञात होता. यापैकी काही भागाच्या बद्दल माझ्या आईने मला पूर्वकल्पना दिलेली होती. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे समाज सुधारक आपल्या देशात होऊन गेले त्या प्रत्येकाला लोकनिंदेचा सामना करावा लागला, तत्कालीन रूढी परंपरांचा सामना करावा लागला आणि या सगळ्यातून तावून सुलाखून त्यांचं कर्तृत्व अधिक तेजाने झळाळून उठलं आणि आपल्याला ते दिसतंय. बऱ्याचदा आपण या गोष्टीच्याकडे पूर्वग्रहाच्या भावनेतून बघतो आणि आपलं या गोष्टींच्या बद्दलचं आकलन चुकतं. एक थोडासा लज्जास्पद किंवा दुर्दैवी कालखंड आपण असं याला समजू शकतो आणि त्याचा थोडासा विस्तृत उहापोह करणे हे मला इथं आवश्यक वाटतंय. लेखिकेने समईच्या शुभ्रकळ्या लिहिताना त्याचा ओझरता उल्लेख केलेला आहे, परंतु त्याचा एक विस्तृत उल्लेख करणं समयोचित आहे असं मला वाटतंय, म्हणून मी हा उल्लेख करतोय. विधवा स्त्रिया यांचं केशवपन करणे आणि त्या घरातच तिथे राहणे, मग सासरी असतील किंवा माहेरी असतील, ही परंपरा मुख्यत्वे ब्राह्मण समाजामध्ये होती. अन्य समाजामध्ये पुनर्विवाह
ही प्रथा पण रूढ होती किंवा अन्य समाजामध्ये केशवपन सुद्धा होत नसे. केशवपन ही एक प्रकारची आपण सामाजिक विकृती म्हणू शकतो, जी केवळ ब्राह्मण समाजात रूढ होती. केशवपनाच्या जोडीला सासरी किंवा माहेरी राहणाऱ्या या विधवा स्त्रियांना त्यांचाच एखादा नातेवाईक नासवत असे. सर्वार्थाने अभागी, सर्वार्थाने आर्थिकदृष्ट्या कुटुंबियांवर अवलंबून असलेल्या या स्त्रिया याबद्दल आवाजसुद्धा उठवू शकत नसत. आणि मग ज्यावेळेला त्या गर्भाशी राहतील त्यावेळेला पुन्हा समाजामध्ये आपली बेअब्रू होऊ नाही म्हणून जबरदस्तीने एकतर या गर्भपाताच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल किंवा या स्त्रियांना आत्महत्या करणे याशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नसेल. अशा रंजलेल्या गांजलेल्या स्त्रियांच्यासाठी जेव्हा ज्योतिबा आणि सावित्रीबाई एवढं थोर कार्य सुरू करतात, त्या कार्याच्या पुढे किंवा त्या धाडसाच्या पुढे आज आपल्याला नतमस्तक व्हायला होतं. समाजामध्ये कार्य करणारे ज्योतिबा फुले त्यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये फुले पती पत्नी वगळता अन्य 6 सदस्य ब्राह्मण घेतात, ज्याच्यामध्ये एक भिडे आहेत ज्यांनी वाडा स्वतःचा शिक्षण कार्यासाठी दान केला होता. आणि तेच ज्योतिबा फुले ब्राह्मणांवर मात्र अत्यंत कोरडे ओढतात. हा थोडासा जो विरोधाभास आपल्याला दिसतो, हा विरोधाभास जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर तत्कालीन ब्राह्मण समाजामध्ये केशवपनासारख्या आणि आपल्याच कुटुंबातील स्त्रियांच्या अब्रूला हात घालण्यासारख्या विकृती अस्तित्वात होत्या. त्यामुळे फुलेंना या गोष्टींवरती अत्यंत कठोर शब्दात प्रहार करावा लागला आहे, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि अशा अडलेल्या स्त्रियांचं बाळंतपण करणं, त्या बालकांचं पुढे लालन पालन करणं, हे कार्यसुद्धा यांनी केलं. ही एक अत्यंत लोकोत्तर गोष्ट आहे. त्याचप्रमाणे मला इथे अजून एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगावीशी वाटते. एका ब्राह्मण विधवेचाच असा मुलगा यशवंत, ज्याला फुले दंपती दत्तक घेतात आणि पुढे तोच त्यांचं कार्य चालवतो. ही गोष्ट महात्मा फुले हे ब्राह्मण द्वेषी होते या अपप्रचाराला सर्वात ठाम असं प्रत्युत्तर आहे, असं माझं मत आहे. सावित्रीबाई फुले किंवा ज्योतिबा फुले हे त्यांच्या कालखंडात जगले. त्यांच्या कालखंडात समाजाच्या उन्नतीसाठी त्यांना जे काय प्रयत्न करणं शक्य होते ते प्रयत्न त्यांनी केले. दुर्दैवाने आपल्या देशात राजकीय नेत्यांचं किंवा सुधारकांचं ब्रँडिंग करण्याची एक विकृती विकसित झालेली आहे. आणि मग या ब्रँडिंगमध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीला एका विशिष्ट समाजाचा द्वेषी म्हणून दाखवणं हे राजकीय मायलेज मिळवण्याच्या दृष्टीने एक खूप सोपं आणि सुलभ असं हत्यार होऊन बसलेलं आहे. महात्मा फुले असतील, आंबेडकर असतील, यांच्यासारख्या विभूती हजारो वर्षातून एखाद्या वेळेला जन्माला येतात. असा व्यक्ती त्याच्या कालखंडात जगत असतो. त्याच्या कालखंडात त्याला समाजाला जे सर्वोत्कृष्ट देता येत असतं ते देण्याचा तो प्रयत्न करत असतो. पृथ्वीतलावर कोणीही परिपूर्ण नाही आहे. आपण प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनाबद्दल किंवा श्रीकृष्णाच्या जीवनाबद्दल सुद्धा 4 गोष्टी बोलू शकतो, कारण आपण सामान्य जन आहोत. परंतु फुले किंवा आंबेडकरांच्या सारखे लोक ज्या वेळेला समाजात येतात, समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेला त्यांच्याकडनं सुद्धा कळत नकळत 2-4 चुका होऊ शकतात. परंतु त्या चुकांना उगाळत बसायचं का? त्यांनी केलेलं प्रचंड कार्य आपण पाहून त्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आज आपल्या समाजाच्या उन्नतीचा प्रयत्न करायचा, हा ज्याच्या त्याच्या विवेकाचा भाग आहे. माझ्या मते या समयीच्या शुभ्र कळ्यांमधून जर आपल्याला एखादी गोष्ट शिकायची असेल किंवा आत्मसात करायची असेल तर ती हीच आहे की स्त्री सर्वांगाने आपल्या पतीची अर्धांगिनी आहे. मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे किंवा तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हा विचार मनातून काढून टाकला आणि आपण दोघांनी बरोबर हे जीवन पार करायचं आहे, हे जर आपण समजून घेऊ शकलो तर आपल्या आयुष्याला सुद्धा अंशात्मक रूपाने का होईना असे दिव्यत्व प्राप्त होईल, असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.